युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईत अडकलेला कोल्हापुरातील प्रवासी गट अखेर सुखरूपपणे मायदेशी परतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील 23 जण दुबई येथे पर्यटनासाठी गेले होते. मात्र इराण-इस्रायल युद्धाला सुरुवात झाल्यानंतर विमानसेवा विस्कळीत झाली आणि हे सर्व प्रवासी दुबईत अडकून पडले. युद्ध सुरू असताना सायरन, वाढलेली सुरक्षा आणि अनिश्चिततेचे वातावरण त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. परदेशात अडकलेल्या या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबियांशी संपर्क ठेवत त्यांनी सुरक्षित ठिकाणी मुक्काम केला. अखेर परिस्थिती काहीशी सुरळीत झाल्यानंतर हे सर्व प्रवासी विमानाने सुखरूपपणे मूळ गावी परतले. कुटुंबियांनी त्यांचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. घरच्यांच्या भेटीनंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. माझं नाव समोजित सुनील बारगे, राहणार हुपरी. मी पहिल्यांदाच आउट ऑफ कंट्री फिरायला गेलेलो. डेव्हलप सिटी म्हणून बघायला गेलेलो. तिथं डेव्हलप सिटी आहे, पण तसं तिथले माणसं आहेत. तिथं बघितला रोडवर कोणच इकडे तिकडे चालताना नाही, टू व्हीलर नाही. तिथं गेलेलो. शेवटच्या 4-5 दिवस आम्ही फिरलो. 6वा आणि 7वा दिवस, 6व्या दिवशी आम्ही डेझर्ट सफारी करायला गेलेलो. तिथं काय झालं, आम्ही येताना गाडीतून रॉकेट जाताना बघितलो. आम्हाला प्रत्यक्षात दिसलं, मला तरी. आणि मग मी बोललो, सगळ्यांनी सांगितलं ते काय चाललंय. मग ते नंतर आम्ही ड्रायव्हरला विचारलो, त्यानं आम्हाला खोटं बोलला, मला का माहित नाही. खरं आम्हाला नंतर कळालं. आम्ही सर्च तेन केलो. आमचा टूर मॅनेजर होता ना, त्यासने विचारलो. मग तिने तिथल्या पोलिसांनी फोन केला. मग ते काय झालं, तिने म्हणले आता हल्ला झाला, भिवू नका, सतर्क राहा, फक्त लॉजच्या बाहेर पडू नका. ओके. आम्ही आता 23 जणांचा ग्रुप सुखरूप पोहोचलो इथं भारतामध्ये. बाकीचे आमच्या ग्रुप अजून 23 शिल्लक आहेत. त्यांना तुमच्या माध्यमातून विनंती सरकारला, भारत सरकार, महाराष्ट्र शासनाला करतो की ते बी लवकरात लवकर त्यांना घरी पोचवा. आणि त्यांचं पण आनंदाचा आनंद झालाय तसा त्यांनाच पण त्यांच्या वाटणीला आनंद जाऊन देतो. पण कारण त्यांच्या घराला एवढी चिंता करत बसले लोक की बोलायचं काम नव्हतं, की अक्षरशः फॅमिली रडत बसल्या त्या माझ्या तुमच्यामुळे त्यांना विनंती आहे सरकारला की त्यांनी लवकर आणावं. मी प्रकाश जाधव, राहणार पट्टणगोडली. मी व आमची उपरीची टीम असं 23 जण आम्ही इथून सोमवारी दुबईला गेलो. 4 दिवस खूप एन्जॉय केला. शनिवारी आम्ही सकाळी खरेदी केली व दुपारनंतर आमची डेझर्ट सफारी होती. डेझर्ट सफारीला जाता जाता 4 वाजता आम्हाला असं मेसेज आला की अबुधाबीच्या पुढे हल्ला झालेला आहे. मग आम्ही ड्रायव्हरला विचारलं. ड्रायव्हर म्हणला तसं काही झालेलं नाही, म्हणजे आम्हाला भीती निर्माण होऊ नये म्हणून त्यानं तसं आम्हाला काही जाणवू दिलं नाही. त्यानंतर आम्ही डेझर्ट सफारी केली. नाईट शो एक होता, नाईट शो केला, जेवण केलं. जेवण करतून बाहेर येताना आम्हाला असं लक्षात आलं की तिथं आमची गाडी बाहेर गेलेली आहे. मग तो दुसऱ्या ड्रायव्हरला विचारलं. त्याने सांगितलं की लांब जुमेरला हल्ला झाला आणि तो ड्रायव्हर तिथील होता, त्यामुळे तो ड्रायव्हर परत गेलाय. मग आम्ही तसंच आलो, हॉटेलवर राहिलो. रात्री 12 वाजता परत आम्हाला एक अलर्ट आला. सगळ्यांचे आमचे माझ्याकडे 3 मोबाईल होते, 3 मोबाईलला अलर्ट आला. असं काय नेमकं झालंय, म्हणजे अक्षरशः कुठतर जोरात हल्ला होणारा असं अलर्ट आम्हाला वाटले. बघतोय तर सरकारचा आदेश आला की तुम्ही बाहेर पडू नका, काचेपासून लांब राहावा. मग आम्ही झोपल्यानंतर सकाळी उठलो. 7 वाजता परत आम्हाला असं जाणवलं की कुठतर हल्ला झालाय. मग बाहेर येऊन बघतोय तर 3 जागी एकटा त्यांचं ड्रोन पडलेलं. मग आम्हाला भीती निर्माण झाली. मग आम्ही तसंच सगळेजण एकत्र आलो. सगळा ग्रुप आमचा एकत्र आला, 46 जण. हॉटेलमधनं बाहेर जाण्यास परवानगी दिली नाही आम्हाला. परत आम्ही 12 वाजता जेवण्यासाठी जेव्हा चाललो त्या टायमाला आमच्या नंतर एक 500 फूट अंतरावर आम्हाला एक बिल्डिंगवर ड्रोन पडलेला आणि त्याचा धुराचा साऊट पूर्ण दिसत होतं. मग त्यानंतर जेवून आलो आणि परत झोपलो. 3 वाजता परत आणि आम्हाला तसं आमच्या हॉटेलच्या पाठीमागे, अक्षरशः मला वाटते आमच्या देव पाठीशी आहे म्हणून आम्ही इथं परत आलो. कारण आमच्या हॉटेलच्या भोवतीच सगळे हल्ले होत होते. ते कुठं लांब होत होते, हॉटेलच्या भोवतीच होते. ते फक्त देव पाठीशी आहे म्हणून आम्ही इथंपर्यंत आलो, नाही तर येणार नव्हतं असं तर वाटते. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी त्या दिवशी रविवारच्या तर फ्लाईट कॅन्सल झाल्या. सोमवारी आमची फ्लाईट कॅन्सल होईल असं वाटत होतं, खरं देव आमच्या पाठीशी म्हणून आमची फ्लाईट सुदैवानेच चालू होती. दुपारी आम्ही दुबईतून अबुधाबीला आलो. फ्लाईट होती 2:20ला. 2:20ला फ्लाईटमध्ये बसलो. 3:20ला फ्लाईट उड्डाण झाली. त्यावेळी आम्ही सुटकेचा निश्वास घेतला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि भारतात आल्यानंतर 100% आम्ही सुटकेचा निश्वास घेतला.